सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। भावा जन्माचा निघून गेला का रे? भावा जन्माचा निघून गेला, जन्मातून निघून गेला, जन्मातून निघून गेला, जन्मातून निघून गेला रे बाळ्या तू। काय घेऊ भावा म्हणून अरे उपचार नाही केलेले त्याला उपचार सुद्धा केलेले रुग्णालयामध्ये 25 मिनिटं झाले त्याने उपचारच केले तरी काच सुद्धा लावलेले, वायर सुद्धा लावलेले, सुद्धा काच लावलेले। ते नगरसेवक आल्यावर लगेच त्याच्या सगळे उठून त्या नगरसेवक कशी गेले, मग लगेच गेल्यावर ते शुद्धीवर आल्यावर मग लगेच इकडे गेले, लगेच मेला म्हणून शुद्धी झाल्यावर त्या नगरसेवक तिथं पळून गेला शंकर शिंदे। गेला ताई त्याला न्याय द्या। तुम्ही पण अगदी न्याय 100% नाही। सोलापुरात दिवसा ढवळा होता आणि ते पण आपल्या जोशी चांगलं होतं, लय चांगलं होतं, लय चांगलं होतं। आणि माझ्या इलेक्शन मध्ये गेल्या लय चांगलं होतं ते एवढ्या लहान चला चला साईड रस्ता करा साईड चलो किरण देशमुखचं नाव कळालं, त्याने मला सांगितलं कोणी नाव दिलं, मी म्हणलं त्याचा फोन कॉल बघा। आता हे झाल्यानंतर उद्या उपोषण बसणार, पोलीस कमिशनर जाऊन भेटून उद्या उपोषण बसणार बाबासाहेब आंबेडकर 5 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलीस कमिशनरने सांगितलं फिर्यादीच्या वतीने त्यांचं नाव आले, पण इंगळे म्हणून त्यांचे नातेवाईक आहेत। त्याने अगदी स्पष्टपणे म्हटलं डॉक्टर किरण देशमुख याच्या पाठीमागे आहे, उमेदवारी परत घेण्याबद्दल सतत मोबाईल फोन येतो। तर पोलीस कमिशनरांनी सांगितलं ते फोन जप्त करा, सगळे कॉल डिटेल करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये किरण देशमुख आरोपी झाला पाहिजे आणि या शहराचे पालकमंत्री पुरेनी या प्रकाराबद्दल जी राजकीय अत्याचार त्यांनी पालकमंत्रीचा राजीनामा द्यावा। आता राहिलं काय, तुम्ही रस्त्यावर रक्त सांडू लागले, मग गरीब काय करणार? सगळं बोललो आम्ही, सीआयडी सर्व्हिसची मागणी केली,
CIDची मागणी केली, सगळी मागणी केली, तर उद्या सकाळी नागपूर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर 10 वाजता होऊन आहे, तिथं बोलतो साहेब.